बाजू प्रत्येक वेळेला हे सर करून जाणार आणि आम्ही काय करणार? गोटे खेळा आलोय, गोटे खेळा आलो आम्ही, बरोबर ना? आमची बाजू नको बसायला लोकांसमोर. आम्ही कधी कधी पोचवायची भक्ती, हा महत्वाचा मुद्दा आहे. महेश देवळे, नवीन शाखा रामवाडी पन्हाळचे, आणि शाखा आहे 500 रुपयाचं पारितोषिक. बरेचसे आले, ऐका नको स्टँड वाजत गाव दे, स्टँड त्यांचा घेऊ दे. ऐका काय म्हणता, बक्षीस भरपूर आहेत. निरोप माझा विठोबाला सांगा, चल माधवा. ऐका ना, युट्यूबवाल्यांनी सांगितलं मित्रांनो, बघा 95% आम्ही कार्यक्रम चांगला करतो मित्रांनो. आणि मग एखादा शब्द जातो आमचा इकडे तिकडं, बघा कार्यक्रम आहे, लाईव्ह आहे, आणि मग तेवढा हे लोक काय करतात माहितीये का, युट्यूबवाल्यांना माझा विरोध नाही. अरे पण तुम्ही ती प्रॉपर एडिट करा. एखाद्या समाजाच्या भावना दुखवतील किंवा एखाद्या माणसाला लागेल, ती प्रॉपर एडिट करा, मला दाखवा आणि मग टाका ना. आम्ही नाही म्हणत नाही, हे ॲज इट इज जशी भारी असेल तशी टाकतात लगेच पैसे मिळवण्यासाठी, ह्याला व्ह्यूज मिळवण्यासाठी. अरे पण आमची बुजमा लागतो आमचं, त्यांना काय, त्याचं काय? तुम्ही देता आम्हाला 4-5 रुपये किंवा त्याचे काय आम्ही मागतो तुमच्याकडे? यासाठी माझा विरोध आहे तुम्हाला. माझं युट्यूबवाल्यांना विरोध नाहीये, पण आम्ही 95% चांगला कार्यक्रम करतोय, 5% इकडे तिकडं एखादा शब्द जातो आणि मग ते ॲज इट इज गेल्यावर लोक मग आणखी आमची ठोकायला तयारच आहेत. मग ते नका करू तुम्ही. म्हणून माझं म्हणणं ऐका, वाणी बारी सुंदर केले. सुंदर काय, माझ्यापेक्षा बुवाच लाल झालं होतं, कालाच आहे बरा दिसायला, तरी लाल काय वाईट केली बारी, तरी लाल. बघा आता देतोय फक्त काय र आता पहिल्यापासून करतोय, थोडंसं फक्त घेतो. माझ्या गणाचं उत्तर दिलं, गवळीने स्तवनाला हात नाही लावले, त्यांची घासच नाही त्यांचा, म्हणून. आणि गणाचं उत्तर काय देतं, काय म्हणतात, काय रे आपली चालती, पैदल चल रहा हूं, वो असं आहे ते. हा घाल काय तुम्ही, हा स्वर घाल काय, हा घाल शिवाचा बाळ निघाला धरणीवरती, आणि काय देई आशिष माया करते आरती, आले बसून मुष्कावरती माझी मंगल मूर्ती. टाईम आहे अजून, ही माझ्या गाण्याची गट आहे. आगमनाचा गण गायला शाहीर, तुम्ही गण हा गाताय ना, मी कटिंग गण गाताय, त्याला मी दोष देत नाही. पण हा 14 तारखेच्या नंतर का, सप्टेंबरच्या नंतर चालेल, मान्य करेन मी. येड्याने आपलं म्हणजे वडाच्या सालीला आपला काही लावायचा, या लोकांना एडी बनवायची हजर खेळून येडा हा गण गातात त्याच्यानंतर. ऐका येतोय सगळं, झालं घराचं गोकुळ गणराया तुझ्यामुळं. अरे तो 14 तारखेच्या नंतर सप्टेंबरच्या गाणं त्या दिवशी 14 तारखेला गा, गणराया येईल तेव्हा गा. हा गणपती आगमनाचा गण आहे. तुम्ही म्हणता मी मोठे कवी आहे ना, त्या साजल्या मकरात विश्व अवतरले, ठीक आहे, मी गणाला तुमचं नाव ठेवत नाही, पण 14 तारखेच्या नंतर का हा गण, आत्ताच्या ह्या सिच्युएशनला हा गण लागू होत नाही शाहीर. एवढं येडा असतो मी खुळं म्हणत आहे का. पहिली देतो कटिंग आणि बाकीचं नंतर. हा यांचा गड दादाजी बघा, आमची लोक कधी, माझी शक्तीवाली लोक आहेत ना, यांना कधीच नाही आमचा भेदभाव कधीच नाही करत. माझ्या जेवढे पैसे उधळतात ना तेवढे ह्यांच्या उधळतात, पण ह्यांच्या मनात खोट आहे, खोट आहे ह्यांच्या मनात. यांना आपण काय द्या मग, यांचा येईल काय 100 रुपये घेऊन एखादा तरी आहे काय यांच्या एखाद्याचा घास नाहीये, यांच्या कशाला उचलायचं मग आपण. हे म्हणतं मी यांचा घास ते नाही यांच्याकडं, ती पात्रताच नाही. मी कसा घेतोय बघा फक्त घेतो. ऐका यांचा गड परवासा माझ्या सुशांत दादानी त्यांना फरमाईश दिली आणि त्यांनी गड गायला. वाणी गड माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसमैल दूर चालुनी. काय रे पद दगड धोंडे काट्यातुनी, त्या वाटेली माझ्या वडिलांनी आणले तुला अनवानी हो. कोणचा गण, त्याला उत्तर कसं दिलं आहे का. जर शब्द असतील, शब्द जर चुकीचे असतील, माझ्या मायबापांनी सांगावं, ह्याला झोपतं वडिलांनी, तुझ्या वडिलांनी. माझी आई आधी माया, माझी आईची बाजू आहे, तुमची पुरुषांची, वडिलांची बाजू तुमची आईची. माझी आई काय म्हणते, तू वडिलांनी आणला जरी
पदर घेऊन डोईवरी मग कबूल करा बाबा घराची तीच शोभा कबूल करा बाबा घराची तीच शोभा पण साध कौतुक तिचं ना कुणीच करी हो वडिलांनी आणला जरी माय माझी पुजते घरी साडी जुनी फाटकी तरी पदर घेऊन डोईवरी वडिलांनी आणला जरी माय माझी पुजते घरी साडी जुनी फाटकी तरी पदर घेऊन डोईवरी ही अशी उत्तरं देण्यात दिले काय वाईट दिले आणि ते म्हणतात एक लागला एक म्हणत माझा विषय तुम्हाला लागला तुम्ही बुवा पलगाव झोपवले मी वाटव चिखलात झोपवले तुम्हाला उत्तर दिलंय चिखलात झोपवले आता बोलत नाही पुढचे विषय ते समाजानं ऐकलंय युट्यूबच्या माध्यमातून सगळं जातंय तुम्ही पलगाव झोपवले मी चिखलात झोपवले खाली जमिनी वाटव हा ज्याला समजलं त्याला कळलंय तुम्ही काय म्हणता याला लागलंय वर्षभर अरे तुला लगेच दिलंय जाग्यावर मला सांगितलं होतं एक बारीक शोल्डी होती आणि हे उत्तर मी लिहिलं पण होतं पण त्या दिवशी नाही दिलं शब्दाची मला माझी आहे ती तुमची आहे तुम्हीच बोललं अशी मला पण आहे हा देत होती पण हे काय म्हणताय तुमची उस्ती फेड लगेच केलेली आहे मी या गोष्टी मला सांगू नका मी तेवढा तुम्हाला तुमच्या अंगाऱ्यावर लावणारा हा शरीर नव्हता हे तुम्हाला आज सांगतो ना मला माहिती आहे शरीराला सवयचे जगात आहे मित्रांनो जगात आहे पण माझी कटिंग लांबोरे बुवा नाही हे तुम्हाला आज सांगतो माझी कट लांब हा मला भेटेल मला शेर भेटेल 1.25 शेर भेटेल मला पण लांबोरे बुवा याला झुजवीन बघायचं आहे तुम्हाला बघायचं आहे पुढे 20 कार्यक्रमात 20 अजून गणपतीपासून दसऱ्यापर्यंत याला कसा झुजवतो तो बघा मग हे मेरा कटिंग नाहीये मी अजून सांगतोय तुम्हाला लाल करून या तर पिवलं करून या डोळं दुसऱ्या नंतर ऐका यांच्या गळाची कटिंग दिले मी मगाशी भरपाई आली ना गाय काय काय आणू तू अरे मी चांगले आईला काय शिवाय दिल्या अरे समाजाला पटते तुमचा अष्टगण पण कापला याची कटिंग आहे का फक्त कटिंग आहे का कशी आहे आई सगळं ऐकलं काय हाव ना लग गेलं नवीन लोक आहे तू भरलाय पुरा दिसत नाही लाईटी लय लावतात ना ऐका मग कट दिले आई बाप सोडून गावी पोटासाठी गेला सुर पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडांना मी वर्षभर त्यानं पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तुला दिला आणि लडक्या सुनला अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तुला दिला आणि लडक्या सुनला अरे बाबा काय नको आणू या गोदरीच्या जवळ काला येईल लुटायला ही माझी जुनी गवळण माझी रामचंद्र घाडेकरांना दिली होती कॉप्या करतात माझ्या चोऱ्या आणि मला माझी गवळण मलाच देतात सोमतील काळ्या गवळणी सरीच्या आडोशाला जाऊन कानाला पोत
बिल्ली हम तुम्ही हा तुमच्याकडे नाही राहिलं विषय द्यायला. ऐका उत्तर कसं असतं, ऐका उत्तर. लुटायला आला हा नंद लाला, लुटायला आला हा नंद लाला, याला प्रेमाच्या जाळ्यात गुंतवली. या पोरींनी कानाला चड्डीत नको म्हणून, तेव्हा चड्डी नव्हती ना, नव्हती ना, धोतर होता धोतर. या पोरींनी कानाला धोतराचा मुलगा घोंगडीत म्हणून सांगा तुम्ही. अरे घोंगडीत मुतवली कानाला, घोंगडीत बोलण्यात याच्या बळाई आहे. विषय नवीन देतो, नवीन नवीन घे जागा सुचला विषय. ऐका शाहीर, सॉरी ऐक म्हणतो, सॉरी एक शाहीर कुणी दिलं दादा, सुशांत दादा. 700 आलं ना, 700 कसे आहेत तर बघा, फक्त बसलाय माणूस तो बादशाह बसलेला इथं, फक्त येतात कसे तर बघा. ऐका बोलण्यात याच्या बडाई आहे, तुझी आणि माझी आज लढाई आहे. आणि आज बुवा तुम्ही झोपणार खाली, कारण माझ्यावर तुमची टॉप ऑन टॉप चढाई आहे. विषय का, विषय का, हे ऐका. तेजल लागले ना, ऐका. मारुती रायाचा विषय आहे, शनिवार आहे आज. मारुती रायाचा पवित्र वार आहे, शनिवार आहे. मारुती राया ब्रह्मचारी, बाल ब्रह्मचारी म्हणतात त्याला, पण तरी सुद्धा त्याला एक मकर दोष नावाचा मुलगा होता मित्रांनो. ऐका ऐका. सचिन बुवा म्हणतात आई नवना किंचित दाणाला बुवा नाही. अरे आम्हाला घास, तुझा घासच नाही बुवा, तू माझी कटच नाही, मी तुला आणतो. माझा अजून पैदा करायचा आहे, देवाला अजून निर्माण करायला लागणार आहे. सचिन बुवाची कट यार शक्य करूया, तुला आज सांगतोय किती भाष्य कर, किती लपंडाव कर, किती हसून खेळून हे देव काही कर, चल काही कर. 20 बाऱ्या अजून आहे, 20 बाऱ्या. हे दे, ह्याचं उत्तर दे. त्या हनुमंतरायाला एक मुलगा होता, झऱ्याच्या खाली हनुमंतराय आंघोळ करत होते आणि वीर्य काढालं त्यांचं, आणि ते मगरीनं गिळलं, आणि मकर ध्वज नावाचा मुलगा आहे. ऐक कसं कळायचं. सचिन बुवा म्हणतात अरे तेजल लागले ना तुझ्या राशीला. हे बरोबर रेकॉर्ड करून घ्या, हे बरोबर रेकॉर्ड करून घ्या, हे बरोबर रेकॉर्डच करा तुम्ही, आणि हे पोचवा सकाळी सकाळी. एवढं 30 सेकंदाचा पोचवा लगेच देतो. बघा इथून पासून 1 2 3 4. तेजल लागले ना तुझ्या राशीला, तिने पोचविले तुला काशीला. ब्रह्मचारी असून तुला रे दिलं या फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलं या फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलं या फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलं या फाशीला. तेजल लागले ना तुझ्या राशीला, तिने पोचविले तुला रे काशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलं या फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलं या फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलं या फाशीला, ब्रह्मचारी असून तुला रे दिलं या फाशीला. एकच देऊ का, एकच? किती मिनिटं राहिली? मग आता हात जोडा आहे ना. एक गाणं घेऊ का नाही माझं, माझ्या म्हणून म्हणतोय हे सत्कार माऊली नाही. तुम्ही पहिला कार्यक्रम, मी तुमचा आदर शपथ सांगतो, ऑगस्ट क्रांती क्रीडामंडळाचा खूप आदर आहे मला, खूप आदर. एक गाणं तुम्हाला देऊ तुमच्या मंडळासाठी. कसं लिहिलं होतं, एकच लिहिलं होतं गाणं माझ्या मंडळासाठी. देतोय मी, आणि बाकीचं नाही घेत, मला लय बोलायचं होतं. घेतोय ना महामार्गाला मी अशी कचक्यात घेतो, कोपऱ्यात कशी घेतो ती बघा, कशी घेतो ती बघा. सगळी गाणी ठेवली ती चांगल्या लेटेस्ट तयारी करून, नवीन सगळी नवीन नाही, कुणाला शपथ सांगतो नवीन सगळे आहेत. याचा घास नाही हो अजून, फक्त मोठेपणा करायचा. माझी लाल माझी लाल माझी लाल मी म्हणतात. अरे कोरोना नंतर तुझा जन्म, तू कधी होतास? कोरोनाच्या आधी बुवा होता असं मी नाही म्हणत. अरे कोरोनाच्या नंतर तुम्ही आलेत पुन्हा. अरे 20 वर्ष घासताय आम्ही, काय आम्ही येणार? आम्हाला तुम्ही मीच केला माझी लाल करा, मीच सगळा मीच हे करणार. अरे असं काय? आणि आम्ही इथे काय गोटे खेळा आलोय? गोटे खेळतोय आम्ही. ऐका देतो तुम्हाला पुराण काय रे. शंभू महादेव दामाल जे येईल ते आता देतो, येईल ते थोडे काय डोक्यात येतो घ्या. शंभू महादेव मोठा सती
सारी कोकणातली ही मुलं, सारी कोकणातली ही मुलं, त्यांना क्रिकेटचं भारी खुळ. ओ सारी कोकणातली ही मुलं, त्यांना क्रिकेटचं भारी खुळ. देवासुदे तुझं पाठबळ ऑगस्ट क्रांती क्रीडा मंडळ. देवासुदे तुझं पाठबळ ऑगस्ट क्रीडा क्रांती मंडळ. देवासुदे तुझं पाठबळ एक शाल जोडीला, एक शाल जोडीला. बुवा फसलाय तुझा रडा, तुझं बदनाम झालंय ना. गेलाय रुसून सख्खा भाव, गेला रुसून सख्खा भाव, तुला हसतोय सगळा गाव. गेला रुसून सख्खा भाव, तुला हसतोय सगळा गाव. नशीश फोर व्हीलर 500 रुपये. तिकीट काढण्यासाठी 500 रुपये. अरे ऐक रे बाप्या, हे गाणं तुम्हाला उद्या 12 तारखेला पटवून देईन. कसं आहे ते, कसं आहे ते. पण शाल जोडीतला या, शाल जोडीतला ज्याला लागायचं ना त्याला बरोबर लागतोय. ऐका, ऐक रे बाप्या, तू नीच साल्या बाप्या. ऐक रे बाप्या, तू नीच साल्या बाप्या. किती पाप करशील, याच जन्मामध्ये भरशील, शेवटी भोगतानाच मरशील. याच जन्मामध्ये भरशील, शेवटी भोगतानाच मरशील. कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, निरोप हा माझा त्या विठू मला सांगा. निरोप हा माझा त्या विठू मला सांगा. निरोप हा माझा तुझी पांडुरंगा, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा, निरोप हा माझा त्या विठू मला सांगा. निरोप हा माझा त्या विठू मला सांगा. तुमचा याड 12 तारखेला काढतो. 12 तारखेला बघायचं आहे तुम्हाला. बघा कसा काढतो तो. दुसरी फेरी संपवतो. मित्रांनो वेळेचं बंधन आहे सगळे. म्हणून हे मला जसं जोडता तसं त्यांना पण जोडत जावायचं. हा, आपला तो बाबा नाही. ते म्हणतात माझा इकडे क्रिकेट नाही. मग मला दुखतं ते काही गोष्टी. प्लीज सांगतो तुम्हाला, दोघांना सारखंच करा. तुम्ही कॉलेजच्या न्यूट्रल यायचं. दोघांना सारखं वेळ द्यायचा, दोघांना सारखं हे करायचं. मला 10 वेळा आलं सांगायला त्यांना पण तसं झालं. दुसरी फेरी संपवतो. हीचा घास नाही आणि ही माझी कटिंग नाही येत. मला आज सांगतोय माझा अजून पैदा करायचा आहे देव. हा, सचिन बुवाची कट या शक्तीपुऱ्यात अजून पैदा करणार आहे. लांबोरे बा माझी कटिंग नाही. सगळ्यांना धन्यवाद. माझी दुसरी फेरी संपवतो. श्री गजानन.